नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण परफेक्ट ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत। कसं असतं ना, प्रत्येक पदार्थाचा आपला फेमस असा एक स्पॉट असतो, जसं पुणेरी मिसळ, मुंबईचा वडापाव। तसंच हा जो अख्खा मसूर आहे ना, तो तुम्हाला कोणत्याही ढाब्यावर मिळणार म्हणजे मिळणारच। तर हा जो अख्खा मसूर आहे ना, तो ढाब्यावर जाऊन खाण्याइतपत जितकी मजा आहे ना, तितकीच मजा आता तुम्हाला घरी अनुभवायला मिळणार आहे। तर ते कसं, तर हे असं, तर एकदम ढाबा स्टाईल परफेक्ट असा अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी या वाटीने मोजून 1 वाटी हा अख्खा मसूर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता। हे साधंच पाणी आहे, यामध्ये गरम पाणी किंवा कोमट पाणी ॲड करायची अजिबात गरज नाही। तर कोणतंही वाटण न करता एकदम झटकेपट असा हा अख्खा मसूर आज आपण इथे बनवणार आहोत। तर गॅसवर इथे आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आता आपण तेल ॲड करूया। तर इथे मी एक साधारण अर्धी छोटी वाटी तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण इथे मी हा मोठ्या आकाराचा एक बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, तो ॲड करूयात। आता हा जो कांदा आहे हाय फ्लेमवरच आपल्याला एक साधारण 3 ते 4 मिनिटं छान असा परतवून घ्यायचा आहे। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर हा अख्खा मसूर बनवतानाही एकदम जास्त असा कांद्याचाही वापर करू नका, कारण तो खातानाही दाताखाली एकदम असा कचकचही नाही लागला पाहिजे। तर 1 वाटी इथे आपण हा अख्खा मसूर घेतलेला आहे, तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा पुरेसा आहे। कांदा परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण एक बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करूयात। फ्लेम हाय ठेवायचा आहे। आता ही टोमॅटोही आपण हलकासा ट्रान्सपरंट दिसेल, म्हणजे याचा थोडासा कच्चापणा जास्तपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। तर आता परतवून झाल्यानंतर इथे आपण ही गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आहे, कारण आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे आपण एक मोठा चमचा हा घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा धने जिरे पावडर घेतलेली आहे व एक मोठा चमचा आपण इथे लाल तिखट, पाव चमचा हळद घेतलेली आहे। आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूयात। तर ढाबा स्टाईल अख्खा मसूर किंवा कोणताही पदार्थ तुम्ही बनवत असाल ढाबा स्टाईलला, तर त्यामध्ये ते लोक ही कांदा लसूण मसाला जरूर ॲड करतात, त्यामुळे तुम्ही ही टिप लक्षात ठेवा। कांदा लसूण मसाला हा जरूर ॲड करायचा आहे, त्याने चव खूपच अप्रतिम येते। तर हे सर्व छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता या स्टेजला आपण यामध्ये जो भिजवून घेतलेला अख्खा मसूर आहे तो ॲड करणार आहोत। तर हे जे पाणी आहे या सकटच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर सुरुवातीलाच मी हा जो अख्खा मसूर आहे एक 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला होता, म्हणजेच त्यावरची जी पावडर असते ती निघून जाईल व त्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे स्वच्छ पाण्यामध्ये हा भिजत घातलेला होता। तर तुम्ही इथे बघू शकता हा जो अख्खा मसूर आहे याची आपण कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती, म्हणजेच हा आपण याला कुकरलाही शिजवून घेतलेला नव्हता, हा असाच आपण यामध्ये ॲड केलेला आहे। जर तो कुकरला तुम्ही शिजवून घेतला ना, तर त्याची चव थोडीशी कमी लागते, आपल्याला जशी पाहिजे तशी। ढाबा स्टाईल बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे एक 4 ते 5 तास हा अख्खा मसूर भिजत घाला व लगेचच तो यामध्ये ॲड करा। अगदी पटकन शिजतो, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही। एक 5 ते 7 मिनिटं आपण हा मीडियम फ्लेमवर आता शिजून घेणार आहोत। अगदी पटकन शिजतो हा अख्खा मसूर। तर यामध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे व चवीनुसार मीठ। एकदा हे मिक्स करून घेऊयात। हाय फ्लेमवर याला एक उकळी येऊन द्यायची आहे, त्यानंतर लो टू मीडियम फ्लेम ठेवून एक 5 ते 7 मिनिटं आपण झाकण ठेवून हा अख्खा मसूर शिजून घेणार आहोत। तर एक साधारण 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण उघडून बघूयात वा तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत बनलेला आहे अख्खा मसूर। एकदा मिक्स करून घेऊयात व याला आता आपण एक छान अशी एकदम खमंग अशी लसणाची फोडणी देऊन घेणार आहोत। ढाबा स्टाईल बनवायचं असेल तर यामध्ये लसणाची फोडणी ही जरूर ॲड करायची आहे, त्याने याला फ्लेवर खूपच छान येतो। फोडणीसाठी तुम्ही इथे बघू शकता अर्धी पळी तेल हे एकदम छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या, किंवा तुम्ही हा लसूण ठेचूनही घेऊ शकता। हलकासा सोनेरी रंग येऊन द्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा जिरे ॲड करणार आहोत। जिरे हे छान असं फुलल्यानंतर यामध्ये आता आपण चिमूटभर हिंग ॲड करूयात। तर इथे आपलं तेलाचं जे टेम्परेचर आहे हलकसं कमी होतं। या स्टेजला आता आपण यामध्ये थोडीशी म्हणजेच
पाव चमचालाही कमी आपण यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत। एकदम ढाबा स्टाईल अशी लसणाची फोडणी एकदम तयार आहे। आता ही आपण या अख्खा मसूरमध्ये ॲड करूयात। ॲड केल्यानंतर यावर पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे। याचा फ्लेवर, याचा जो सुवास आहे तो बाहेर जाता कामा नये। तर साधारण 2 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूयात। वा, एकदम खमंग असा सुवास येत आहे। खूपच अप्रतिम बनलेला आहे हा अख्खा मसूर। एकदा मिक्स करून घेऊयात। तर आता यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। तर आता हा आपला परफेक्ट असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर हा एकदम तयार आहे, तेही अगदी घरच्या घरी। आता असा हा परफेक्ट असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर खायची जी मजा आहे ना, ती आता तुम्हाला अशा प्रकारे घरीच अनुभवायला मिळणार आहे। तर आपल्या महाराष्ट्रीयन स्पेशल प्रत्येक ढाब्यावर मिळणारा एकदम चमचमीत असा अख्खा मसूर आज आपण इथे बनवलेला आहे। तर हा अख्खा मसूर गरमागरम भाकरीसोबत खाण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।